बंगळुरूमध्ये पतीने पत्नीचा भर दिवसात चाकूने भोसकून हत्या केली। बसस्टँडवरच लेकीसमोर पतीने 11 वेळा चाकूने वार केला। यात पत्नीचा तडफडून जागीच मृत्यू झाला। याबाबत सविस्तर माहिती अशी की लोहित आरशा आणि रेखा यांचे 3 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं। दोघांचंही हे दुसरं लग्न होतं। रेखा एका कॉल सेंटरमध्ये काम करायची तर लोहित आरश कॅब चालक होता। कॉमन मित्रांच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि 1.5 वर्षाच्या ओळखीनंतर त्यांनी लग्न केलं होतं। लग्न झाल्यावर सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र काही काळाने दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वाद होऊ लागले। रेखाला पहिल्या पतीपासून 2 मुली आहेत। एक मुलगी तिच्या सोबत राहत होती तर दुसरी मुलगी तिच्या आईकडे राहायची। लग्नानंतर लोहित आरश आणि रेखा यांच्यात सतत भांडण व्हायचं। सोमवारी सुद्धा त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं। तेव्हा रेखाही तिच्या मुलीसोबत बस स्टँडवर पोहोचली होती। तिने तिच्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला होता। लोहित आरश तिच्या मागोमाग बस स्टँडवर पोहोचला आणि तेथे त्याने रेखासोबत वाद घातला। पुन्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्याच रागाच्या भरात त्याने रेखाच्या मुलीसमोर तिच्यावर चाकूने छातीवर व पोटात 11 वेळा सपासप वार केले। तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या काहींनी लोहित आरशला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो वार करतच राहिला आणि रेखा मृत झालेले समजताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी करत आरोपी पतीचा शोध घेत आहेत।